नमस्कार मित्रांनो. 6 आणि 7 जुलै ढगफुटीचा नाशिक जिल्ह्यासाठी दिलेला होता. इगतपुरी तालुक्यातील कालुस्ते ग्रामपंचायत अंतर्गत असलेले दरेवाडीचा येणाऱ्या-जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळलेली होती आणि तो व्हिडिओ तुम्ही याच्या माध्यमातून बघू शकता. नमस्कार. आपण पाहताय आता सध्या या रस्त्यावर म्हणजे आजच्या ढगफुटीच्या पावसाने अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेचं पालन हे मंडळ अधिकाऱ्यांना आपण बघताय आणि आता तलाठी, मान्य तहसीलदार साहेब हे सर्व उपस्थित राहून हा गाळ काढण्याचं काम करत आहे. हे काम आपल्या आणि सर्वांच्या सेवेमुळे लवकरात लवकर सुरळीत रस्ता झालेला आहे, तो बघताय आपण. आता आपण दुसरा व्हिडिओ बघणार आहे. लगेच हे बघा. या प्रकारे हालत होते. हे बघा, तुम्ही बघू शकता. आज 8/7/2026 आज बुधवार सकाळी म्हणजे रात्रीच्या पासून आता पूर्ण पाणी भरलेलं आहे. तुम्ही बघू शकता. मी आता तुम्हाला घरात नेऊन दाखवतोय पूर्ण. हे बघा, आपण पाणी गेलेले व्हिडिओ आपण बघितलाच. त्याच्यावर घेतलेले ऍक्शन ते व्हिडिओ आपण बघूया. तहसीलदार साहेबांना सूचना देताच तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना योग्य आणि जेसीबी लगेच पाठवून दिला. दुपारी 3:30च्या दरम्यान नाला जो आहे जमा झाली आहे, माती काढण्यात आली आणि ती सूचना केतन पवार म्हणजे पुनर्वसनचे डिपार्टमेंटचे आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी केलेले होते. परंतु त्यांनी जे आले ते संध्याकाळी 5 वाजता. हे बघा, मी जे केलेल्या सूचना ज्या आहेत ते तुम्ही यामध्ये बघू शकता. आणि मग आल्यानंतर सरांनी मला लगेच व्हिडिओ पाठवला. त्यांनी कॅप्चरमध्ये लिहून पाठवलं का पाणी एकदम सुरळीत जातं. म्हटलं धन्यवाद. ती जी सूचना आहे ती त्या अधिकाऱ्यांना लवकर देण्यात आली. परंतु अधिकारी काय आहे, आपल्या आपल्या वेळेनुसार येणार आणि अधिकारी आले किती वाजता? संध्याकाळी 5 वाजता. तोपर्यंत दुपारच्या नंतर पाणी हे कमी झालेलं होतं, म्हणून पाणी सुरळीत गेलेलं होतं. आम्ही त्यांना सूचना काय केलेल्या होत्या की लवकरात लवकर आपण या ठिकाणी या. ते नाही आले तर कोणीतरी येऊ शकले असतं, परंतु नाही जमलं. संध्याकाळी 5 वाजता आले. त्यांनी मला फोटो पाठवले, मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. सुरक्षित गेलं. परंतु ती सूचना तहसीलदारांनी तात्काळ दखल घेऊन त्यांना फोन केला, म्हणून ते लवकर आले. आता तुम्ही जो बघणार आहे तो धामडकेवाडी, जी भावली ग्रामपंचायत भावली धरणाच्या वरती असलेली धामडकेवाडीची. नक्कीच बघूया. इगतपुरी तालुक्यातील भावली धरण हे सर्वांनाच माहीत आहे. भावली धरणाच्या वरती आपण धामडकेवाडीचा व्हिडिओ बघितला, परंतु त्या गावात असलेले जागरूक नागरिक याच्यामुळे ती सूचना तहसीलदारपर्यंत लवकर गेली आणि त्याचा फायदा त्या ग्रामस्थांना लगेच झाला. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच बघू शकता. ही माहिती तहसीलदार साहेबांना देताच तहसीलदार साहेबांनी लगेच सांगितलं काम चालू आहे, लोकेशन द्या. लोकेशन दिलं आणि लगेच व्हिडिओ तुम्ही बघताय. हा फोटो आणि व्हिडिओ. धामडकेवाडीत काम चालू आहे. खरोखर हे आहे काम. दरेवाडीचा रस्त्यावरची दरड आणि खांब धरणाच्या खाली घराच्या दारापर्यंत आलेले पाणी हे तुम्ही बघितलं. धामडकेवाडीचा रस्त्यावरची दरड आणि माती हे तुम्ही बघितलं. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच की आपण जर जागरूकता दाखवली तर प्रशासनाला काम करणं आहे. परंतु आपण जागरूकता जर दाखवलेली नाही आणि आपण कोणीतरी करल, कोणीतरी येईल आणि ते करून जाईल असं जर बघत राहिलो तर कदापिही काम होणार नाही. आणि मला माहिती आहे आपण जागरूकता दाखवूनही कधी कधी लवकर काम होत नाही, परंतु आपला प्रयत्न इतरांच्या फायद्यासाठी असू शकतो. या व्हिडिओच्या माध्यमातून इतकं सांगू शकतो. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ जर आवडला शेअर नक्कीच करा आणि काही बोलायचं असेल, काही सूचना असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.